उपासना भाग 1. रोज काहीतरी उपासना केली पाहिजे. अजिबातच वेळ मिळत नाही, कामामुळे जमत नाही, सवडच होत नाही. या सबबी जोपर्यंत तुम्ही बाजूला ठेवत नाही तोपर्यंत प्रगती पण त्याच पद्धतीची होत राहते. उपासनेचे उत्तम परिणाम होतात. आपल्या ठिकाणी असलेली कुबुद्धी नाहीशी होते, अविचार नाहीसे होतात, संकटांचा बोध होतो. काहींना श्री गुरूंकडून होतो तर काहींना उत्स्फूर्त होतो. उपासना करताना घाई गर्दीत कसे तरी उपासना करतात, त्यामुळे शक्ती उत्पन्न होत नाही, शक्ती दिसत नाही, श्रम व वेळ दोन्हीही वाया जातात. ज्याप्रमाणे कोणतेही गाणे त्याच्या सुरात व स्वरात गायले तरच ते योग्य कंपनी निर्माण करते, नाहीतर कानाला कर्कश आवाज ऐकायला येतो. त्याचप्रमाणे उपासना करताना दासानुदासांची भावना आली तर या उपासनेचा आपल्याला फायदा होतो, अन्यथा होत नाही. उपासना केल्याने लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मी तिथे वास करते. रोज चिंतन मनन केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. जोपर्यंत सतत शुद्ध आचरण होत नाही तोपर्यंत मनाच्या ठिकाणी तळमळ उत्पन्न होणार नाही. सतत उपासनेने मन निर्गुण अवस्थेत आले की माणूस इतरांनाही मार्गदर्शन करू शकतो. ज्याप्रमाणे बी मातीत पेरल्यावरच उगवते, नुसतेच वर येत नाही. पूर्वसंस्कार धुण्यासाठी कमीत कमी 12 वर्षे उपासना करावी लागते. प्रत्येक भक्त उपासनेसाठी आपला देह जिजवला पाहिजे, म्हणजे मुखाने त्याचे नाव घेतले पाहिजे, कानाने त्याचे गुण ऐकले पाहिजेत, नेत्रांनी त्याचे रूप पाहिले पाहिजे, देहाने साष्टांग दंडवत घालून त्याची महिमा मागितली पाहिजे. ज्यावेळी क्षमा मागितली जाते त्यावेळी आशीर्वादही मिळतो. हा आशीर्वाद थोर पुरुषांकडून, संत सत्पुरुष ब्राह्मण मिळवणे हेच खरे आपल्या जीवनातील आद्य कर्तव्य आहे. उपासना करताना त्यापासून काय फायदा होणार असा विचार करू नये. प्रश्न फायद्याचा नसून आत्मउन्नतीचा आहे. भक्ताची जशी जशी आत्मउन्नती होत जाते तसा तसा त्याचा विकासही होतो. उपासना चालू असताना षडरिपूंवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करावा. त्यामुळे दोष कमी कमी होण्यास मदत होते. घराण्याची, कुटुंबाची, कुळाची प्रगती होते. मुखाने केवळ नाम घेणे व वागण्यात बोलण्यात आचरण सुधारणा शून्य असेल तर उपासना वाया जाते. सगुण उपासना ही मन आटोक्यात आणणारी उपासना आहे. म्हणून सगुणातून निर्गुण उपासनेकडे जाण्याचा कर्मकांड हा एकच सोपा मार्ग आहे. धन्यवाद.